भात आणि नमस्कार. भावशेखर. आजचा आपला विषय हाकेवरी आहे गाव. हाकेवरी आहे गाव ही इंदिरा संत यांच्या कवितेची पहिली ओळ आहे. वंशकुसुम या त्यांच्या कविता संग्रहात ही कविता आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. आज हा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे अगदी अलीकडे भावशेखरच्या एका भागामध्ये आपण इंदिरा संतांच्या प्रवास या कवितेवरती बोललो. प्रवास या कवितेवरचा माझा तो व्हिडिओ माझ्या मराठीच्या प्राध्यापिका, मी मुलुंड कॉलेजला असताना 12वीत मला ते शिकवायला होत्या, कारण मी 10वी SSCच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी, त्यामुळे मला सिनियर कॉलेजमध्ये भाषाच नव्हत्या. प्राध्यापिका सुहासिनी कीर्तीकर यांनी तो व्हिडिओ पाहिला, ऐकला आणि त्याच्यावरनं एकंदरीतच इंदिरा संत आणि त्यांचे अनुभव किंवा त्यांच्याबद्दलचा त्यांना घडलेला सहवास याविषयीची एक आठवण सुहासिनी कीर्तीकर मॅडमनी माझ्याबरोबर शेअर केली. त्या आठवणीमध्ये कीर्तीकर मॅडम मला असं म्हणल्या की ज्या वेळेला त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये इंदिरा संत खूप आजारी होत्या, त्यावेळेला काही निमित्तानं कीर्तीकर मॅडमना काही इतर दोघा तिघांबरोबर त्यांच्या घरी जायची वेळ आली, संधी मिळाली. थोड्याफार त्या बोलू शकत होत्या, परंतु त्यांच्या घरातनं बाहेर पडताना का कोण जाणे कीर्तीकर मॅडमच्या मनामध्ये ही कविता होती. आणि नंतरच्या काळामध्ये इंदिराबाईंचं निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली वाहणारी सभा ही मुंबई मराठी साहित्य संघात झाली होती. आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या सभेमध्ये संघाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी कीर्तीकर मॅडम वरती होती. आणि त्यावेळेला कीर्तीकर मॅडमनी ही कविता आणि त्याचं विश्लेषण असं केलं होतं, ज्या सभेचे गंगाधर गाडगीळ हे अध्यक्ष होते. आणि तसंही ही कविता एका वेगळ्या संदर्भामध्ये माझ्या भावशेखरमध्ये घेण्याचा विचार होता, परंतु कीर्तीकर मॅडमनी दिलेला हा प्रतिसाद, हा कळवलेला अभिप्राय या पार्श्वभूमीवरती सहज मनामध्ये आल्या की भावशेखरचा एक स्वतंत्र भाग याच कवितेवरती केला तर आपण याही भागाचा पॅटर्न साधारणपणे इंदिरा संतांच्या प्रवास या कवितेबद्दल केला होता तसं करू. मी पहिल्यांदा ही कविता पूर्ण म्हणतो आणि मग त्यातल्या काही मुजक्या मुद्द्यांवरती विवेचन करून आपण हा व्हिडिओ पूर्ण करू. कविता हाकेवरी आहे गाव. कविता संग्रहाचं नाव वंशकुसुम. कवयित्री इंदिरा संत. हाकेवरी आहे गाव याच आशेनं चालेले. हाकेवरी आहे गाव याच आशेने चालले. गेले दिवस महिने वाटे युगच संपले. दूर दूर तेवणारा दिवा कसा तो दिसेना. दूर दूर तेवणारा दिवा कसा तो दिसेना. डोंगराच्या पायथ्याशी रेघे धुराची वळेना. ऐकू येईना पावरी आणि घुंगुरांचा नाद. ऐकू येईना पावरी आणि घुंगुरांचा नाद. रावळीच्या घंटेचाही उमटेना पडसाद. कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे. कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे. कुठे असेल ते घर जिथे आहे थांबायचे. कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे. कुठे असेल ते घर जिथे आहे थांबायचे. या कवितेतलं शेवटचं कडवं. कुठे असेल तो स्वामी त्याही वास्तूचा महान. कुठे असेल स्वामी त्याही वास्तूचा महान. ज्याच्या पायापाशी आहे टाकायचे तन मन. कुठे असेल तो स्वामी त्याही वास्तूचा महान. ज्याच्या पायापाशी आहे टाकायचे तन मन. एका वेगवेगळ्या अर्थानं या गावाचा शोध आहे. खरं सांगायचं म्हणजे तेच एकंदरीतच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असतं का, ही गोष्ट वेगळी. प्रत्येकाचा गाव वेगळा, कारण प्रत्येकाचा भाव वेगळा. प्रत्येकाचा भाव वेगळा, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कारण प्रत्येकावरचा प्रभाव वेगळा. प्रत्येकावरचा प्रभाव वेगळा, कारण प्रत्येक गोष्टीचा अभाव वेगळा. प्रत्येक गोष्टीचा अभाव वेगळा, कारण त्या गोष्टीचा स्वभाव वेगळा. आणि ती गोष्ट आणि आपण यांच्यातला भाव तर आणखीन वेगळा. मग इतके ज्याच्यामध्ये चल स्वरूपाचे, व्हेरिएबल स्वरूपाचे घटक आहेत, तिथे गाव तरी एक असेल अशातली गोष्ट कशी. आज ही कविता एका वेगळ्या संदर्भामध्ये घेणार होतो. याचं खरं कारण असं की मला स्वतःला असं वाटतं की करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये किंवा खरं म्हणजे जगामध्ये एकही असं घर नसेल की ज्याच्यापैकी निदान एक तरी परिचित, अगदी जवळचा नातेवाईक नसला तरी कोणत्याही घरानं करोनामध्ये दगावला नसेल. आणि मग अशा वेळेला ती जी संपूर्ण प्रक्रिया होती, त्यावेळेला हाकेवरी आहे गावचा काही वेगळाच भाव जाणवत होतं का.
एखादी व्यक्ती जेव्हा खूप काळ आजारी असते तोपर्यंत आपण त्याच्या दीर्घायुष्याची, तो दुरुस्त होण्याची, तो तंदुरुस्त होण्याची जरूर प्रार्थना करत असतो. त्यासाठी शक्य ते सारे वैद्यकीय उपचार करत असतो. परंतु कुठेतरी ती चाहूल लागलेली असते. एका विशिष्ट टप्प्यावरती आताचे जे आपले प्रयत्न आहेत ते गमतीचे आहेत. खरं सांगायचं म्हणजे आपल्या समाधानासाठी जास्त आहेत असं जाणवत असतं. आणि मग अशा वेळेला ते डॉक्टर कदाचित सांगतात, की आता जवळच्या नातेवाईकांना बोलावलं तरी चालेल. मग हाकेवरी आहे गावची ती पहिली चुणूक असते का? हे झालं शरीराच्या मृत्यूविषयी. पण मनाचेही मृत्यू असतात, भावनेचेही मृत्यू असतात. मला स्वतःला वाटतं, की वैद्यकीय शास्त्रामध्ये ब्रेन डेड नावाची संकल्पना आहे. त्या ब्रेन डेड पेक्षा सुद्धा जर माइंड डेड व्यक्ती असेल, तर हाकेवरी आहे गावचा काही वेगळाच वृत्ती त्याला जाणवत असेल का? आनंद सिनेमामध्ये जेव्हा तो म्हटलं जातं, की बाबू मोशाय, जगण्याचा लांबी काळ नव्हे तर जगण्याची खोलीतनं आयुष्य शोधलं जातं. परंतु शेवटी लांबी रुंदी आणि उंची खोली यातला फरक कळेनासा होतो आपल्याला आणि इतरांना. त्यावेळेला वेगळ्याच अर्थी वैचारिक दृष्ट्या हाकेवरी आहे गाव असं वाटतं का? इंदिराबाईंना या कवितेमध्ये नेमकं कुठचं गाव अभिप्रेत आहे हे अत्यंत उघड आहे. मगाशी आमच्या कीर्तिकर मॅडमचा अभिप्राय किंवा प्रतिक्रिया सांगताना त्याच्यामध्ये साहजिकच मृत्यू ही घटना कुठेतरी आहे. कारण शेवटी मृत्यू हे मानवी आयुष्यातल्या प्रस्थानत्रयीतलं सगळ्यात महत्वाचं प्रस्थान आहे याची मला कल्पना आहे. शेवटी त्या देवाच्या गावाहून आलो आणि देवाच्या गावी जायचं या दोन बिंदूंमध्ये असतं त्याला आयुष्य म्हणतात, अशी ही व्याख्या एक कुठेतरी वेदांत आणि अध्यात्म करत असतं. परंतु तो जो चालण्याची गती आहे त्याच्यावरती हाकेवरी आहे गाव असं म्हटलं जातं. विचार करा, ह्यातलं अंतर नेमकं माहिती नसतं. किती वेळ असतो हे नेमकं माहिती नसतं. त्यामुळे हाकेवरी आहे गाव असा शब्द प्रयोग आहे. मिनिटावरती आहे गाव अशातला भाग नाही. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पूर्वी गमतीने म्हटलं जातं, की मनुष्य मुंबईचा आहे का पुण्याचा आहे ते ओळखता येतं. ज्या वेळेला एखाद्यानं अंतर विचारलं आणि ते इतक्या मिनिटात पोचाल असं सांगितलं जातं, तो माणूस नक्की मुंबईचा आहे. आणि ज्या वेळेला आता मला इथे जायचंय किती वेळ लागेल असं विचारलं, तर 2 स्टॉपवरती आहे असं सांगितलं जातं, की तो मनुष्य आहे असं कळतं. मग त्यामुळे ज्याचं तिथं पोचायचं हे माहितीये पण त्याचं अंतर माहिती नाही असं असतं. त्यावेळेला हाक पोचते का याचा विचार करू. आणि सहज मनामध्ये आलं, की हाकेवरी आहे गावाला दुसरा काही संदर्भ असेल का? एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या अंत्यविधीला आपण जर जाऊ शकलो नसू, तर त्या घरातल्या व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींच्या सांत्वनार्थ आपल्याला त्यांना जाऊन भेटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. भूगोलानुसार, स्थानानुसार त्याच्या प्रक्रियेचे नावं निशाणं वेगळी आहेत. कोकणामध्ये असं जेव्हा एखाद्या घरात मृत्यू झाल्यानंतर त्याला भेटायला जातं, त्याला हाक मारायला आलो तो किंवा हाक मारायला गेलो तो असं म्हटलं जातं. मग इंदिराबाई जेव्हा कवितेमध्ये हाकेवरी आहे गाव म्हणतात, त्याला हा संदर्भ असतो का? म्हणजे एकंदरीतच एखाद्या गोष्टीचा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मृत्यू याला फायनल टर्मिनेशन म्हणतात का? म्हणजे जसं डब्ल्यू.बी. येट्स त्याच्या एका कवितेमध्ये म्हणतात तर तसं, की एकंदरीतच डेथ इज अ सर्टन्टी, ओन्ली थिंग इज प्रोसेस अँड प्रोग्रेस इज नॉट नोन. मग अशा पद्धतीला आपण हाकेवरी आहे गाव असं म्हटलं जातं का? हाकेवरी आहे गाव याचं आशेनं चालले. हाक म्हणजे कसं आपण मारण्याचं काम करतो, त्याला ऐकायला आलंय की नाही याच्याशी मला काही देणं घेणं नसतं. मी माझा उद्देश जाहीर केलाय, मी चालायला सुरुवात केली. हाक ऐकू आली तर कोणतरी प्रतिसाद देईल, माणूस दिसला नाही तरी निदान दिशा कळेल. अशा अर्थी बघा प्रवासमध्येही असंच वर्णन होतं, हाकेवरी आहे गाव याचा आशेने चालले. मग या कवितेतली आशा आणि प्रवास मधलं फुलपाखरू तेच असतं का? यातली हाक आणि त्यातली बॅग ही एकसारखी असते का? याचा विचार करू. मग या प्रक्रियेमध्ये आपण चालत राहतो, किती काळ चाललो याचं भान राहत नाही. आणि हे भान भौगोलिक आणि भावनिक दोन्ही असतं. अगदी साधं उदाहरण सांगतो. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये माझीच मधली 3 वर्ष आयुष्याची अशी होती, की त्या 3 वर्षामध्ये 3 महिन्याच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये मी एका विद्यार्थी संघटनेतनं, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा दुष्काळी कामांचा सर्व्हे किंवा निरीक्षण करण्यासाठी फिरत होतो. त्या काळामध्ये महाराष्ट्रातले 4 जिल्हे मी अक्षरशः इंच फिरलोय.
त्या कॉलेजचे दिवस, त्या काळात आपली आणि त्या संस्थांची असणारी कमी बजेट आणि आजच्यासारखा एनजीओ स्पॉन्सर्ड असा काही तो सर्व्हे नव्हता. त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे पदरमोड करून वेगळा शब्द आहे खरं म्हणजे त्याला आपल्यालाच हौस म्हणून, मला हौस हा शब्दही वापरायचा नाहीये, कुठचा वापरायचा आहे ते कळलं पण ते महत्वाचं नाहीये. मग ते सकाळी निघताना सांगायचं हे इथे आलं. आता हे इथे आलं आणि हा ही गोष्ट खरी असते का? त्या प्रक्रियेमध्ये आम्ही दिवस दिवस चालायचो. सकाळी 7ला सुरुवात केली असायचं. हे इथं आहे असं सांगितलं जायचं. दुपारी 12 आले तरी वाजले तरी गाव दिसायचं नाही. मग या दृष्टिकोनातनं गेले दिवस महिने असं आहे का? आपण इतके चालतो, तहानेचे दिवस आहेत, तरुण वय आहे, काट्याकुट्यांचा रस्ता आहे, शहरामध्ये लहानाचा मोठा झालेला, त्यामुळे सपाट रस्त्यांची सवय आहे. इथे मात्र रस्ताच नाही, त्यामुळे तो सपाट असण्याचा प्रश्नच येत नाही. तो नाही म्हणून तर दुष्काळी कामांमध्ये तो बांधला जातोय. त्यामुळे अर्धा तास चाललं त्या उन्हामध्ये तरी त्यावेळेला वाटायचं हे काही संपता संपत नाही. हे सांकेतिक आहे का? हे एक्स्ट्रापोलेट आपण आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावरती किंवा अगदी दुःखप्राप्तीच्या मार्गावरती सुद्धा करतो का? एका वेगळ्या अर्थानं पद्मागोळ्यांची दुःख हवे ही कविता हा असाच पद्धतीनं गेले दिवस महिने वाटे युगच राहील संपले असं असतं का? पण इंदिराबाई इथं थांबत नाहीत. इंदिराबाई पुढे जातात. दूर दूर तेवणारा दिवा कसा तो दिसेना, डोंगराच्या पायथ्याशी रेघ धुराची वळेना. धुराची रेघ लांबवरनं दिसते आणि त्याचं हाकेशी संदर्भ असतं ही गणित लक्षात घेऊ. त्या कोळशाच्या इंजिनाच्या गाडीचे धूर दिसायचे असे त्या काळचे सिनेमे लक्षात घ्या. म्हणजे रेख धुराची वळेना हे गणित कळायला लागतं. ऐकू येईना पावरी घुंगराचा नाद, ऐकू येईना पावरी घुंगराचा नाद. हे पावरी आणि घुंगर हे मात्र गमतीचं आहे. शेवटचा दिस गोड व्हावा अशा पद्धतीनं ते पावरी आणि घुंगरू येतात का मला माहिती नाही. छोटे छोटे घुंगरू पूर्वीच्या काळी नववधूच्या पैंजणामध्ये घातले जायचे आणि मग तिच्या चालण्यामध्ये तिच्या नकळत त्या पैंजणांचा नाद व्हायचा. तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल श्रीमान योगींच्या रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या कादंबरीच्या पहिल्या खंडामध्ये ज्या काळामध्ये सईबाई आणि शिवाजी महाराजांचं नुकतंच लग्न झालंय त्याच्या प्रसंगामध्ये एक वाक्य आहे की आतुर पतीच्या कानाला पैंजणांचा नाद न वाचता ही येतो. आता ते वाक्य वेगळ्या पद्धतीनं ह्या मृत्यूवरती माझं प्रेम आहे, ह्या माझ्या ध्येयप्राप्तीवरती हे प्रेम आहे. त्यावेळेला तो घुंगुरांचा नाद आला की आपलं डेस्टिनेशन गंतव्य स्थान आलंय अशी गणितं असतात का? बघा ना, अलीकडच्या काळामध्ये गुगल मॅपमध्ये सुद्धा एका विशिष्ट अंतरानंतर ती गुगलवाली बाई सांगते इट इज बेटर टू स्टेप डाऊन अँड बी ऑन युअर फूट. हे बी ऑन युअर फूट म्हणजे हाकेवरी आहे गाव याचं आशेने चालले असतं का? शेवटी मी म्हटलं तसं गावाची व्याख्या सापेक्ष आहे, ती व्यक्तिसापेक्ष आहे, ती कालस्थापेक्ष आहे, ती स्थलसापेक्ष आहे, ती भावसापेक्ष आहे. पण ती त्याच वेळेला समाज निरपेक्ष असते का? म्हणून तो आपल्याला दूर तेवणारा दिवा दिसत नसतो का? किंवा मी चुकीच्या मार्गाने आलोय अशी संभ्रमित अवस्था तो जन्माला घालतो अशा अर्थी आहे का? ते संडान्स किड आणि बुच कॅसिडी नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये डडले मूर आणि बो डेरेक होती. त्याच्यामध्ये डडले मूर त्या बो डेरेकला म्हणतो तसं की अगं पत्नी असण्याची सुद्धा सवय असते, प्रेयसी असण्याची फक्त वृत्ती असते. मग हे ते दिसणारे घुंगर आणि पैंजण असतात का याचाही विचार करावा लागतो. आणि मग त्याच्या पुढची घटना येते राऊळीच्या घंटेचाही उमटेना पडसाद, कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे. मी गावाला जायचं म्हणून तर निघालोय, काय मिळवायचंय हे तर माहितीये. मी म्हणतो तसं ते हाकेवरती आहे. हाकेला दृष्टी लागत नाही आणि दृष्टीला हाक लागत नाही. म्हणून हा प्रश्न येतो, कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे, कुठे असेल ते घर जिथे आहे थांबायचे. प्रत्येकच वेळेला प्रवास माहिती असतो. म्हणून अनेकदा म्हटलं जातं का की जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन. पण आत्ताच्या युगामध्ये डेस्टिनेशन हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन द जर्नी. आणि मग त्यावेळेला यातलं शेवटचं वाक्य हे खरं असतं कारण ती इति कर्तव्यता असते. या कडव्यामध्ये इंदिराबाई म्हणतात कुठे असेल तो स्वामी त्याही वास्तूचा महान, कुठे असेल तो स्वामी त्याही वास्तूचा महान, ज्याच्या पायापाशी आहे टाकायाचे तन मन. लक्षात घ्या हे दोन्ही शब्द इथे एकत्र येतात, पहिल्यांदा येतात ह्या कवितेमध्ये. त्या छपाईमध्ये सुद्धा तन मन एकत्र लिहिलंय. साधारणपणे तन मन धन म्हणताना आपण मध्ये रेष देतो तशी नाहीये.
कारण तण एक वेळ थांबेल, आपल्या नकळत ते गळून पडेल. मनाचं तसं नाही. तणाला मन असतं, मनाला तण नसतं, आणि म्हणून तो गाव हाकेवरती असतो का? कविता पुन्हा एकदा म्हणतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो. हाकेवरी आहे गाव, याचा आशेने चालले, गेले दिवस महिने, वाटे युगच संपले. दूर दूर तेवणारा दिवा कसा तो दिसेना, डोंगराच्या पायथ्याशी रेघ धुराची वळेना. ऐकू येईना पावरी आणि घुंगुराचा नाद, राऊळीच्या घंटेचाही उमटेना पडसाद. कुठे असेल ते गाव जिथे आहे पोचायचे, कुठे असेल ते घर जिथे आहे थांबायचे, कुठे असेल तो स्वामी त्याही वास्तूचा महान, ज्याच्या पायापाशी आहे टाकायचे तन मन. हाकेवरी आहे गाव. कविता संग्रह वंशकुसुम. कवयित्री इंदिरा संत. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.